ठाकरे साहेब यांनी 2002 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना पक्षासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आणि त्यांनी पक्षाला यश मिळवून दिले. त्यामुळे पक्षात त्यांची लोकप्रियता वाढली. 2004 मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष घोषित केले. 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे संपूर्ण नेतृत्व स्वीकारले. पक्षातील अंतर्गत संघर्षामुळे 2022 मध्ये शिवसेना 2 गटामध्ये विभागली गेली. एकनाथ शिंदे यांचा एक गट आणि उद्धव ठाकरे यांचा एक गट तयार झाला. 2019 साली महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद सांभाळले. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांनी 29 जून 2022 रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरे सध्या स्वतःचा गट म्हणून कार्यरत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या गटाचे अधिकृत नाव आहे. उद्धव ठाकरे हे सहसा मृदुभाषी आणि समंजस नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबवले. विशेषतः मुंबईतील पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा आणि पर्यावरण संवर्धनावर भर दिला. त्याचप्रमाणे कोविड काळातील त्यांचे काम हे न विसरण्यासारखे आहे. उद्धव ठाकरे यांचा राजकीय प्रवास संघर्षमय असूनही लोकहिताच्या मुद्द्यावर आधारित आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आज त्यांच्या नेतृत्वात पुढे जात आहे. कोई एक राजा था, उसी राज में हमेशा कोई ना कोई फसाद होता था. दंगा फसाद क्यों? तो हो रहा है कि वो मांग रहे, हिंदू मांग रहे कोई राम मंदिर बनाए, बना दो. तो राम मंदिर बना गया, फिर भी दंगा फसाद हो गया. तो और क्या चाहिए? अभी तो मुसलमान कहते कि हमें मस्जिद चाहिए, मैंने बना दो, मस्जिद भी बन गई, फिर भी दंगा फसाद हो गया. बोले अभी क्या चाहिए इन लोगों को? जो चाहिए वो मैं दे रहा हूँ. सब बना दिया, फिर भी दंगा फसाद हो गया. तो राजा काफी परेशान होगा. प्रधान जी से बुलाया कि भाई क्या है, अभी सबको सब दिया, दे दिया, अभी क्यों हो रहा है? तो मालूम नहीं था इनके मन में क्या है. सब डिमोलिश करो, तो इसके बाद क्या करें? तो एक कॉमन टॉयलेट बनाओ. तो पहले सब डिमोलिश करने के बाद एक कॉमन टॉयलेट बना दिया. तो राजा ने कहा कि कैसा हो रहा है? बस साहब वो तो अभी कुछ नहीं हो रहा है देश में. कैसा? कोने एक रैंक में खड़े, कतार में खड़े रहते हैं. कोई पॉट मांगता है कि तेरा पॉट मुझे दो, ये करके कोई दंगा फसाद करते नहीं. सभी की जरूरत है टॉयलेट की. तो जब हमारे देश के नेतागण जो है ये पूरा देश का टॉयलेट बनाना चाहते हैं, मुझे मालूम नहीं